न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। चिकलठाणा खुर्द येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन। सेलू तालुक्यातील चिकलठाणा खुर्द येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त चिकलठाणा खुर्द येथे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। चिकलठाणा खुर्द येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिसरातील महामानवाच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। सामूहिक बुद्ध वंदना आणि भीमस्तुती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चिकलठाणा खुर्द येथे एप्रिल 14 रोजी सकाळी 11 वाजता सामूहिक बुद्धवंदनेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी उपस्थित महिला मंडळ आणि उपासक उपासिकांनी भीमस्तुती व बुद्धवंदना सादर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस उजाळा दिला। जय भीमच्या घोषणांनी यावेळी चिकलठाणा खुर्द येथील परिसर दुमदुमून गेला होता। चिकलठाणा खुर्द येथील गावातील प्रतिष्ठित मान्यवरांनी उपस्थित राहून महामानवास अभिवादन केले। यामध्ये माजी सरपंच श्री भास्करराव रासवे, निवृत्त शिक्षक श्री उत्तमराव थोंबाळ, श्री निवृत्ती टाके, गुरुजी, राशन दुकानदार श्री संजय ठाकूर, श्री शिवाजीराव रासवे, श्री विश्वनाथराव रासवे, श्री पंडित रासवे, श्री भारतराव टाके, श्री नामदेवराव टाके यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। परभणी जिल्हा ब्युरो चीफ उत्तम लोखंडेची रिपोर्ट। महामानवाची जयंती आपण साजरी करीत आहोत की ज्या मानवानं म्हणजे अस्पृश्य समाजाला नाही सर्व समाजासाठी एक अशा प्रकारची वाट दाखवून दिलेली आहे की आजही जी घटना लिहिलेली आहे त्यांनी त्या घटनेप्रमाणे आजही ती घटना शाश्वत अशा प्रकारची अवीट अशा प्रकारची या महामानवाला शैक्षणिक दृष्टिकोनातून अतिशय त्रास सहन करावा लागला आणि एक अशा प्रकारचे छत्रपती शाहू महाराज यांनी बरंचसं त्यांना सहकार्य केलं, शिक्षणासाठी सहकार्य केलं। ते एल्फिस्टन हायस्कूल कॉलेज या ठिकाणी ग्रॅज्युएट झाले, नंतर परदेशात जाऊन PhD झाले। ते आल्यानंतर त्यांचं उत्स्फूर्त स्वागत व्हायला पाहिजे होते, पण ते स्वागत झालं नाही आणि त्याच्यानंतर मग त्यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक समिती स्थापन झाली आणि त्या समितीचे अध्यक्ष म्हणून आंबेडकरांना स्थान मिळालं आणि ते एक महान शिल्पकार घटनाकार त्यांनी एक उत्कृष्ट अशा प्रकारची घटना लिहिलेली आहे आणि सर्व समाजासाठी आजही सर्व समाज त्या वाटेने चालू लागलेला आहे। तर एका महामानवाची ज्या माणसाला विद्यार्थी असताना एका रूममध्ये राहावं लागलं, शेळ्या मेंढ्या भोवतालून असं, शिक्षणाची सोय नव्हती, उभ्या लाईटखाली त्यांनी शिक्षण घेतलं, ग्रॅज्युएट झाले, PhD झाले आणि त्याच्यानंतर एक महान फार मोठं काम त्यांनी केलं आणि त्या कामामुळं त्यांची एक महामानवाची जयंती ज्याप्रमाणे संध्याकाळ व्हावी आणि आकाशात सूर्य चमकावा त्याप्रमाणे या महामानवाचा सूर्य चमकला, त्याची पहाड झाल्यासारखं झालं। तर अशा महामानवाची आपण या ठिकाणी जयंती साजरी करीत आहोत। अशा या महान मानवाच्या चरणी आपण नतमस्तक होत आहोत। तरी हे दोन शब्द मी संपले।